प्रश्न पाहूया. जे शब्द क्रियापदाबद्दल, कुणाबद्दल, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना टिंब 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 असे म्हणतात. काय म्हणतात हो? क्रियापदाबद्दल जो अधिकची माहिती सांगतो त्या शब्दाला आपण कुठल्या नावाने ओळखतो किंवा ती शब्दजाती कोणती आहे? ती क्रियाविशेषण आहे, विशेषण आहे, शब्दयोगी अव्यय आहे की सर्वनाम आहे? चला सांगा बरं, पटकन विचार करा. ओके, बरं चला उत्तराकडे जाऊया. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, क्रियाविशेषण. क्रियाविशेषण हा काय करतो? क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगतो. क्रिया कुठे घडली, कधी घडली, केव्हा घडली, कशा पद्धतीने घडलेली आहे, ही सर्व माहिती जी आहे ती क्रियापदाबद्दल सांगणारा शब्द कुठला असेल किंवा शब्द जाती कुठली असेल तर ती असणार आहे क्रियाविशेषण. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. विशेषण काय करतो? तर विशेषण नामाबद्दल अधिकची माहिती सांगतो. शब्दयोगी अव्यय हा काय करतो? शब्दाला जोडून येतो. शब्दाला जोडून येतो. आणि दुसरं काम काय करतो? तर हा दुसरं काम करतो तो म्हणजे वाक्यातील इतर शब्दांशी त्यांचा असणारा संबंध दाखवतो. काय करतो? संबंध दाखवतो. ठीक आहे. आणि सर्वनाम काय करतं? तर सर्वनाम हे नामाऐवजी येतं. कुणाऐवजी येतं? नामाऐवजी येतं. ठीक आहे. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, क्रिया विशेषण.